श्री शिवाय मित्रांनो, 5 जून 2026 शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीच्या दिवशी घरात फक्त गुपचूप या ठिकाणी फेकून द्या 5 काळी मिरीचे दाणे। माता लक्ष्मी आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने केवळ तुमच्या जीवनात धनाचा वर्षाव होणार नाही, तर तुम्ही करोडपती व्हाल। आणि मित्रांनो, तुमचे घर आनंदाने भरून जाईल, तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल। अचानक बँक बॅलन्स वाढू लागेल, करिअर आणि व्यवसायात तुम्ही रात्रंदिवस इतकी प्रगती कराल, इतका पैसा येईल की तो तुम्हाला सांभाळता येणार नाही। कारण मित्रांनो, यावेळी शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीच्या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे, जे अनेक वर्षांनंतर आले आहेत। म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूप जास्त आहे आणि या दिवशी तुम्ही सर्वांनी 5 काळी मिरीच्या दाण्यांचा हा उपाय नक्की केला पाहिजे, जो पंडितजींनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या कथेत सांगितला आहे। तर मित्रांनो, हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, कुठे करायचा आहे आणि उपाय करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देऊ। तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाऊया। पहा, हा दिवस खूप खास असतो, खूप महत्त्वाचा असतो। असे दिसून आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ आणि अनुष्ठानांनी जी मनोकामना पूर्ण होत नाही, ती 5 जून 2026 शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीच्या दिवशी एक छोटासा उपाय केल्यानेच पूर्ण होते। आणि अनेक लोकांनी हा उपाय केला देखील आहे आणि त्यांना त्याचे फळही नक्कीच मिळाले आहे। जर तुम्हालाही 5 जून 2026 शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीच्या दिवशी हा उपाय करायचा असेल, तर आधी हा उपाय नीट समजून घ्या, ऐकून घ्या आणि त्यानंतरच करा। तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल। आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या का चालू असेनात आणि तुम्हाला त्याचे कारणही माहीत नसेल की मित्रांनो, ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे। त्याचे कोणतेही कारण असू शकते, जसे पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोषही असू शकतो आणि इतरही अनेक प्रकारचे दोष असतात, काहीही असू शकते। परंतु तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुमच्या दोषाचा शोध घेण्याची देखील गरज नाही। 5 जून 2026 शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीच्या दिवशी तुम्ही सर्वांनी 5 काळी मिरीच्या दाण्यांचा हा उपाय नक्की करून घ्यायचा आहे। मित्रांनो, आता आपण समजून घेऊया की हा उपाय आपल्याला कोणत्या वेळी करायचा आहे। तर सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो, आपण हे समजून घेऊया की हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय कोणाला करायचा आहे। तर बघा, इथे एक सरळ गोष्ट आहे की हा 5 काळ्या मिरींचा जो उपाय आहे तो कशासाठी केला जात आहे। हा मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जात आहे। हा तुमच्या जीवनातील जी दुःखे आणि अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी केला जात आहे, किंवा तुमचं एखादं मोठं काम आहे जे पूर्ण होऊ शकत नाहीये, त्यासाठी केला जात आहे। तुम्ही त्यासाठी हा उपाय करू शकता। तर सरळ गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय करू शकता। म्हणून हा उपाय ती व्यक्ती करू शकते ज्या व्यक्तीला तिची कोणत्याही प्रकारची मनोकामना भगवान शिवजींकडून पूर्ण करून घ्यायची असेल। आणि जर कोणत्याही माता भगिनी ज्या आहेत त्यांना आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी, घरात धन आणि समृद्धी वाढवण्यासाठी हा उपाय करायचा असेल, तर घरातल्या ज्या मोठ्या माता भगिनी असतील त्यांनी हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय विशेष रूपाने करावा। कारण माता भगिनी या घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घराची लक्ष्मी एखादा विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फळ खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते। अन्यथा हा उपाय कोणतीही व्यक्ती करू शकते, मग तो मोठा असो, लहान असो किंवा लहान मूल असो। ज्या व्यक्तीला हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय समजला आहे त्या व्यक्तीने हा 5 काळ्या मिरींचा उपाय शुक्रवारच्या तिथीला नक्की करावा, कारण त्याला या उपायाचे फळ खूप लवकर मिळेल। कारण 5 जून 2026 शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीच्या दिवशी भगवान शिवजी खूप सहजतेने प्रसन्न होतात। तर चला, आता आपण समजून घेऊया
की हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे आणि हा उपाय करण्याची वेळ कोणती आहे. तर बघा, 5 जून 2026 शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीच्या दिवशी केला जाणारा हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा जो उपाय आहे तो मुख्यत्वे कोणत्या वेळेचा असेल, तो प्रदोष काळाचा असेल. आता मित्रांनो, प्रदोष काळाची वेळ हा देखील अनेक लोकांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो की मित्रांनो, ही वेळ असते कधी, किती वाजेपासून ते किती वाजेपर्यंत ही वेळ असते, जेणेकरून आपल्याला हा उपाय करण्यासाठीची वेळ समजेल. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की प्रदोष काळाची जी संध्याकाळची वेळ असते ती संध्याकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच्या दरम्यान असते. या वेळेच्या दरम्यान जर तुम्ही हा उपाय कराल तर तुम्हाला त्या उपायाचे नक्की फळ मिळेल. तर संध्याकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच्या दरम्यान तुम्ही हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय करू शकता. तर भावांनो, इथे अनेक लोक असा प्रश्नही नक्की विचारतील की मित्रांनो, आम्ही तर नोकरीवर जातो, आपण आपल्या ड्युटीवर जातो आणि परत येण्यास आपल्याला उशीर होतो, तर अशा वेळी आपण काय केले पाहिजे. तर पहा, अशा लोकांनीही टेन्शन घेण्याची गरज नाही. जर तुम्ही लोक हा उपाय संध्याकाळी प्रदोष काळात करत असाल आणि जर तुम्हाला येण्यास उशीर झाला, समजा तुम्ही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पोहोचू शकला नाही, तर मित्रांनो, तुम्ही 7 किंवा रात्री 8 वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरीही चालेल. आणि जर यापेक्षाही थोडा जास्त उशीर झाला तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. कारण 5 जून 2026 शुक्रवार हा पुरुषोत्तम पंचमीचा दिवस आहे. हा दिवस वर्षभरातून खूप कमी वेळा म्हणजेच एकदाच येतो. म्हणूनच जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करा. कोणताही उपाय असो, तुम्ही कधीही करू शकता. शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीच्या दिवशी फक्त एवढा प्रयत्न करा की वेळेच्या आतच हा उपाय करा. पण काही कारणामुळे जर तुम्हाला तसे करता आले नाही तर तुम्ही थोड्या उशिरानेही करू शकता. तुम्हाला या उपायाचे फळ नक्की मिळेल. पूज्य गुरुजींनी सांगितले आहे की जेव्हा कधी शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीचा दिवस येईल तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे. यामुळे जर तुमच्या जीवनात धनवैभवाची समस्या चालू असेल, जर तुम्ही पैशांसाठी खूप जास्त त्रस्त असाल किंवा आर्थिक चणचण चालू असेल, अनेकदा तुम्ही खूप प्रयत्न करता, खूप मेहनत करता, परंतु तुम्हाला धन प्राप्त होऊ शकत नाही, तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या व्यवसायात अपयशी ठरता, नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता, कोणत्याही कामात जर तुम्ही अपयशी ठरत असाल किंवा तुमचे आर्थिक नुकसान होत असेल, तर गुरुजींनी सांगितले आहे की तुम्ही हा छोटासा उपाय या शुक्रवारच्या त्रयोदशी तिथीला नक्की केला पाहिजे. तर चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल. परंतु त्याआधी एक विनंती, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया समग्र ज्ञान या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण शुक्रवारच्या तिथीला केले जाणारे 3 विशेष उपाय आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले जातील. हे उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता. या उपायांमध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे उपाय सांगितले जातील, तुमच्या मनोकामना पूर्तीचे उपाय सांगितले जातील. जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट चालू असेल, समस्या चालू असतील, तर त्या दूर करण्याचे उपाय यात सांगितले जातील. चला जाणून घेऊया पूज्य गुरुजींनी सांगितलेल्या सर्वात पहिल्या उपायाबद्दल. या उपायासाठी तुम्हाला सर्वात आधी 5 काळ्या मिरीच्या दाण्यांची आवश्यकता असेल. आता हे काळ्या मिरीचे 5 दाणे शुक्रवारच्या रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे घरात या ठिकाणी फेकून द्या. मोठ्यातील मोठ्या शत्रूपासूनही तुम्हाला सुटका मिळेल. कारण मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच खास आहे, कारण काळ्या मिरीचे 7 दाणे आपल्या घरात जाळून तुम्ही तुमच्या घरातील नजर दोषही दूर कराल. त्याचबरोबर जर तुमचा कोणी गुप्त शत्रू असेल किंवा तुमच्या घरात पैशांची खूपच कमतरता असेल, घरात पैसा टिकत नसेल, लोकांना खूप नजर लागत असेल,
घरातील जितके सदस्य आहेत त्यापैकी कोणाची तरी नेहमीच प्रकृती खराब असते, कधी कोणी आजारी पडलेले असते। आणि जर तुमच्या घरात पैशांची खूप जास्त नासाडी होत असेल तर शुक्रवारी काळ्या मिरीचे 7 दाणे घरात जाळल्याने तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांपासून कायमची सुटका मिळवाल। याचबरोबर तुमच्या मोठ्यातील मोठा शत्रूही गुडघे टेकेल जर तुम्ही हा उपाय शुक्रवारच्या दिवशी केला। आता पहा, जर तुमचे जीवनही नेहमीच अडचणींनी भरलेले असेल तर अशा वेळी तुम्ही काळ्या मिरीचे उपाय नक्की करायला हवेत, कारण काळ्या मिरीचे जे उपाय असतात ते सर्वात आधी आपला प्रभाव त्वरित दाखवतात। दुसरी गोष्ट म्हणजे ते तुम्हाला तुमच्या गुप्त शत्रूंपासूनही सुटका मिळवून देतात आणि नजर दोषही तुम्हाला कधीही त्रास देत नाही। तर चला सर्वात आधी याबद्दल बोलूया की काळ्या मिरीचे 5 दाणे तुम्हाला तुमच्या घरात कोणत्या ठिकाणी जाळायचे आहेत आणि हा छोटासा उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील मोठ्यातील मोठ्या शत्रूपासून कशी सुटका मिळवाल आणि तुमचे गुप्त शत्रूही तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत। तर पहा, असे बरेच लोक आहेत ज्यांना हे माहीत आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला नजर लागते तेव्हा त्याच्या पैशांनाही कुठेतरी नजर लागते, त्याच्या घरातील सुखशांती आणि सुख समृद्धीलाही नजर लागते। आता तुम्हाला सर्वात आधी तुमच्या घरातून नजर दोष कायमचा दूर करायचा आहे। असे समजून घ्या की जसे तुम्ही नजर दोष दूर कराल तेव्हा तुमच्या गुप्त शत्रूंच्या नजरेचा जो प्रभाव असतो तो लगेच संपून जातो आणि मग तुम्हाला जीवनातील संकटांपासूनही सुटका मिळते। तुम्हाला काय करायचे आहे, इथे तुम्हाला 5 काळी मिरी घ्यायची आहेत। याचे छोटे छोटे 5 दाणे घ्या, एकही दाणा तुटलेला नसावा, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। एक कापूरचा तुकडा घ्यायचा आहे। आता हे काळ्या मिरीचे 5 दाणे तुम्हाला तुमच्या घरात कोणत्याही कोपऱ्यात ठेवून जाळून टाकायचे आहेत। एक खोली आहे, तुम्ही कोणतीही खोली निवडू शकता। त्या खोलीत जा, त्या खोलीच्या एका कोपऱ्यात काळ्या मिरीचे 5 दाणे कापूर सोबत जाळा आणि ते जळल्यानंतर त्याची राख तुम्हाला घराबाहेर फेकून द्यायची आहे। पहा, जसे तुम्ही काळ्या मिरीचे दाणे कापूर सोबत जाळाल तुमच्या आयुष्यात एक चमत्कार होईल। तुम्हाला दिसेल की तुमच्या घरात जे अचानक दुःख येत होते, पैशावरून तुम्ही जे त्रस्त होतात, जो पैसा येत नव्हता किंवा घरात आजारपण वाढत होते किंवा असा एखादा व्यक्ती तुमच्या घरात होता जो नेहमी आजारी असतो, ज्याचा स्वभाव चिडचिडा झाला आहे आणि नेहमी घरात क्लेश राहत असेल, तर या सर्व गोष्टी तुमच्या घरापासून दूर होतात। आणि जर कोणाला नजर लागली असेल तर ती देखील दूर होईल। दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही काळ्या मिरीचे 4 ते 7 दाणे कापूर सोबत घरात जाळता तेव्हा तुमचे गुप्त शत्रू तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत। पहा, काळ्या रंगाच्या ज्या वस्तू असतात त्या शनिदेवाशी संबंधित असतात। काळ्या मिरीचे जेवढे पण उपाय असतात त्याबद्दल तुम्हाला सांगतो। सर्वात पहिले तर ते लगेच आपला प्रभाव दाखवतात, खूप लवकर हे उपाय यशस्वी होतात। दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा टिकत नाही। जेव्हा तुम्ही काळी मिरी तुमच्या घरात जाळता तेव्हा हा उपाय करा आणि मग तुम्ही पाहाल की तुमच्या मोठ्यातील मोठा गुप्त शत्रू किंवा कोणताही शत्रू असेल तो गुडघे टेकेल। हा उपाय करताच त्यांची कितीही वाईट नजर असली तरी तिचा तुमच्यावर, तुमच्या घरावर, तुमच्या पैशावर कोणताही परिणाम होणार नाही, कारण येथे तुम्हाला थेट शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल। हा पहिला उपाय आहे। आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया, जो तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी काळ्या मिरीनेच करायचा आहे। हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी आहे जे म्हणतात की आमच्या घरात केवळ एका बाजूने दुःख येत नाहीये, आमच्या घरात पैसाही येत नाहीये, घरात आजारपण येत आहे आणि पैशावरून त्रस्त राहतात। जे लोक म्हणतात की आयुष्यात चहूबाजूंनी दुःख येत आहे, कोणत्याही एका ठिकाणाहून नाही, त्यांना विशेषतः काळ्या मिरीचा हा अचूक उपाय नक्की करायचा आहे। पहा, जर तुमच्या आयुष्यात दुःख खूप वाढले असेल
कष्ट खूप वाढले असतील, पैशावरूनही तुम्ही त्रस्त असाल, तुमच्याकडे पैसा येत नसेल किंवा तिजोरीत पैसा टिकत नसेल, तर काळ्या मिरीचा हा दुसरा उपाय शुक्रवारच्या दिवशी करा. काय करायचे आहे? काळ्या मिरीचे 5 दाणे घ्यायचे आहेत. आता तुमच्या घरात जो व्यक्ती सर्वात जास्त त्रस्त राहतो, प्रयत्न करा की त्या व्यक्तीनेच हा उपाय करावा, ते जास्त उत्तम राहील. जर त्याला ते करणे शक्य नसेल तर त्याच्या जागी तुम्हीही ते करू शकता. तुम्हाला काय करायचे आहे? तुमच्या घरात जी व्यक्ती खूप आजारी आहे किंवा ज्या व्यक्तीकडे पैसा नाही, त्या व्यक्तीवरून तुम्हाला काळी मिरीचे 5 दाणे 7 वेळा ओवाळून काढायचे आहेत. कसे ओवाळायचे? तुम्हाला घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज ओवाळायचे नाही. ज्याप्रमाणे घड्याळाचे काटे फिरतात त्या दिशेने ओवाळायचे नाही. घड्याळाच्या काट्यांची दिशा उलटी करा. जसे घड्याळाचे काटे उलटे फिरतात तसे 7 वेळा विरुद्ध दिशेने अटी क्लॉकवाईज तुम्हाला ओवाळायचे आहे. आणि मग हे काळी मिरीचे 5 दाणे तुम्हाला घेऊन जायचे आहेत. चौकामध्ये, चौक कशाला म्हणतात? जिथे 4 दिशा असतात, 4 रस्ते एकत्र येतात, तिथे तुम्ही ज्या आणि 4 दिशांना तुम्हाला काळी मिरीचा एक दाणा फेकून द्यायचा आहे. आणि काळी मिरीचा जो 7वा दाणा आहे तो वर आकाशाकडे पाहत तुम्हाला हवेत उडवून द्यायचा आहे. एवढे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी परत यायचे आहे. वाटेत तुम्हाला कोणाशीही बोलायचे नाही, मागे वळून तर अजिबात पाहायचे नाही. आणि प्रयत्न करा की जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तो संध्याकाळच्या वेळी करा किंवा अशा वेळी करा जेव्हा तुमच्या घराच्या आसपास लोकांची जास्त ये-जा नसेल. दुसरी गोष्ट म्हणजे या उपायाबद्दल तुम्हाला कोणालाही सांगायचे नाही, कारण असे जे उपाय केले जातात ते कोणाला सांगून केले जात नाहीत. नाहीतर ते आपला प्रभाव लगेच दाखवत नाहीत. हा उपाय गुपचूप करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरातील 1-2 जणांना माहीत असेल तर ठीक आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला याबद्दल काहीही सांगायचे नाही. तर आता चला पटकन आपला तिसरा उपाय करूया. हा जो तिसरा उपाय आहे तोही शुक्रवारचाच आहे आणि हा उपाय शनिदेवाशी जोडलेला आहे. आता बघा, शनिदेव हे न्यायाची देवता आहेत, कर्म फलदाते आहेत. व्यक्तीला त्याच्या कर्मांनुसार फळ देण्याचे काम कोणाचे आहे? शनिदेवाचे आहे. आणि व्यक्तीला त्याच्या कर्मांनुसार फळ शनिदेवच देतात. व्यक्तीने चांगली कर्मे केली तर तो सुख भोगतो, आणि जर काही चूकभूल झाली तर जीवनात दुःख येतेच येते. जीवनात कष्ट येतातच येतात आणि जीवनात नेहमी पैशांची कमतरता राहते. जोपर्यंत शनीची 7.5 असते, शनीच्या ध्येयाचा प्रभाव असतो, किंवा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीची कोणतीही महादशा असते. आता बघा, बऱ्याच लोकांना हे माहीतही नसते की त्यांच्या कुंडलीत शनीची कोणती महादशा चालू आहे, परंतु तुम्ही नक्कीच अंदाज लावू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्या कुंडलीत कुठे ना कुठे शनिदोष असू शकतो. हे तुम्ही कसे ओळखू शकता? तर बघा, जर अचानक तुमच्या घरात पैशांची कमतरता भासत असेल, घरात भांडणतंटा होत असेल, तुम्ही पाहता की घरात लोक एकमेकांशी भांडत आहेत, वाद घालत आहेत, घरात सुखशांती कुठेही नाहीये, सुख समृद्धी नाहीये, एका रुपयासाठी जर तुम्ही त्रस्त असाल तर कुठेतरी शनीची पीडा तुम्हाला सतावत आहे. आता काय करायचे? तुम्हाला शनिदेवाला प्रसन्न करायचे आहे. काळ्या मिरीने शनिदेवाला कसे प्रसन्न करणार? होय, तुम्हाला काय करायचे आहे? एका काळ्या रंगाचे कापड घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काळ्या मिरीचे दाणे ठेवायचे आहेत. किती दाणे? 11 दाणे ठेवायचे. काळ्या कापडात काळी मिरी आणि काही रुपये याच्या आत ठेवायचे आहेत. याची एक छोटीशी पोटली बनवायची आणि शनिदेवाच्या मंदिरात जायचे आणि मंदिराच्या बाहेर जे लोक बसलेले असतात तिथे कोणत्याही गरजू व्यक्तीला ही संपूर्ण पोटली तशीच्या तशी देऊन टाकायची आहे. शनिदेवाचे स्मरण करायचे आहे आणि आपल्या घरी परत यायचे आहे. फक्त एवढेच करायचे आहे. हे शुक्रवारच्या दिवशी
करा आणि सलग 7 शुक्रवार करा. आयुष्यात असा चमत्कार घडेल ज्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही, घरातील कोणत्याही सदस्याचाही विश्वास बसणार नाही. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व आशा गमावून बसला आहात. आज तुम्हाला असे वाटते की माझ्या आयुष्यात कोणताही मार्ग उरलेला नाही. मी माझ्या आयुष्यातील दुःख कसे दूर करू? तर एकदा कर्मफलदाता न्यायाची देवता शनिदेवावर विश्वास ठेवून हा उपाय करून तर बघा, याचा चमत्कार तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्वतःहून दिसेल. 101% नाही तर 701% दिसेल. फक्त पूर्ण ख्या श्रद्धेने हा उपाय करा आणि बघा. 2026 हे तर शनिदेवाचेच वर्ष आहे आणि या वर्षात ज्याने शनिदेवाला प्रसन्न केले, आम्ही वारंवार सांगतो की त्याचे भाग्य असे चमकेल की येणाऱ्या पिढ्या देखील सुखाचा उपभोग घेतील. फक्त शुक्रवारच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा. तर आता बोलूया पुढच्या महत्त्वपूर्ण आणि प्रभावी उपायाबद्दल. तर मित्रांनो, 5 जून 2026 शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीच्या दिवशी 3 हिरव्या वेलचींचा उपाय नक्की करा. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या उपायामुळे जीवनातील प्रत्येक संकटातून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल. तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि मित्रांनो, तुमचे घर आनंदाने भरून जाईल. तुम्ही करोडपती व्हाल. कारण मित्रांनो, यावेळी शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीच्या दिवशी अशा अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे जे अनेक वर्षांनंतर आले आहेत. म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूप मोठे असते आणि या दिवशी तुम्ही सर्वांनी हा 3 हिरव्या वेलचींचा उपाय नक्की करायला हवा, जो की पंडितजींनी आपल्या नुकत्याच झालेल्या कथेत इथे सांगितलेला आहे. तर मित्रांनो, हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, कुठे करायचा आहे आणि हा उपाय करताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देऊ. तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. बघा, हा दिवस इतका खास असतो, इतका महत्त्वाचा असतो, असे पाहिले गेले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ आणि अनुष्ठानांनी जी मनोकामना पूर्ण होत नाही, ती 5 जून 2026 शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीच्या दिवशी एक छोटासा उपाय केल्यानेच तुमची ती सर्व मनोकामना पूर्ण होऊन जाते. बऱ्याच लोकांनी हा उपाय केलेलाही आहे आणि त्यांना हा उपाय करण्याचे फळ नक्कीच मिळाले आहे. जर तुम्हालाही 5 जून 2026 शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीच्या दिवशी हा उपाय करायचा असेल, तर तुम्ही या उपायाला आधी नीट समजून घ्या, ऐकून घ्या आणि त्यानंतरच करा. तुम्हाला या उपायाचे फळ नक्की मिळेल आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या का चालू असेना, तुम्हाला त्या समस्येचे कारण माहीत नसले तरीही या उपायाचे फळ खूप लवकर आणि खूप मोठ्या प्रमाणात मिळते. तसे पाहिले तर हा उपाय कोणतीही व्यक्ती करू शकते, मग तो मोठा असो वा लहान. ज्या व्यक्तीला हा 3 हिरव्या वेलचीचा उपाय समजला आहे, त्या व्यक्तीने हा उपाय शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीच्या दिवशी नक्की करावा. कारण या उपायाचे फळ खूप लवकर मिळेल. कारण 5 जून 2026 शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीच्या दिवशी माता लक्ष्मी खूप सहजतेने प्रसन्न होते. तर चला आता आपण समजून घेऊया की हा 3 हिरव्या वेलचीचा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे आणि हा उपाय करण्याची वेळ कोणती आहे. तर पहा, 5 जून 2026 रोजी पुरुषोत्तम पंचमीच्या दिवशी केला जाणारा हा 3 हिरव्या वेलचीचा उपाय मुख्यत्वे सकाळच्या वेळी प्रातःकाळी करायचा आहे. तुम्हाला असाच प्रयत्न करायचा आहे की आपण हा 3 हिरव्या वेलचीचा उपाय सकाळीच करून घ्यावा. पण कोणत्याही कारणास्तव जर तुम्ही सकाळी हा उपाय करू शकला नाहीत, तुम्हाला कुठेतरी कामासाठी जायचे असेल किंवा इतर कोणत्याही कामामुळे तुम्ही हा उपाय करू शकला नाहीत, तर तुमच्याकडे दुसरी संधी संध्याकाळच्या वेळेची म्हणजे प्रदोष काळाची असेल. आता मित्रांनो, प्रदोष काळाची वेळ नेमकी कधी असते, किती वाजेपासून किती वाजेपर्यंत ही वेळ असते, जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळ कळेल, हा प्रश्न अनेकांच्या मनात नक्कीच निर्माण होतो.
तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की प्रदोष काळाची संध्याकाळची वेळ ही संध्याकाळी 6 ते संध्याकाळी 7 या वेळेच्या दरम्यान असते। या वेळेत जर तुम्ही हा उपाय केलात तर तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल। त्यामुळे संध्याकाळी 6 ते संध्याकाळी 7च्या दरम्यान तुम्ही हा 3 हिरव्या वेलचीचा उपाय करू शकता। तर मित्रांनो, इथे बरेच लोक असाही प्रश्न नक्कीच विचारतील की आम्ही तर नोकरीवर जातो, आम्ही आमच्या ड्युटीवर जातो आणि आम्हाला यायला उशीर होतो, तर अशा परिस्थितीत आम्ही काय करावे? तर पहा, त्या लोकांनाही काळजी करण्याची अजिबात गरज नाही। जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळात करत आहात आणि तुम्हाला यायला उशीर झाला, तुम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचू शकला नाहीत, तरीही मित्रांनो, तुम्ही 7 किंवा रात्री 8 वाजेपर्यंत हा उपाय केलात तरीही चालेल। आणि जर यापेक्षा थोडा जास्त उशीर झाला तरीही तुम्ही हा उपाय करू शकता, कारण 5 जून 2026 ला शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीचा दिवस आहे। हा दिवस संपूर्ण वर्षभरातून खूप क्वचित आणि एकदाच येतो। त्यामुळे जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करून घ्यावा। कोणताही उपाय असो, तुम्ही तो कधीही करू शकता। शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीच्या दिवशी फक्त प्रयत्न करा की तो वेळेच्या आतच पूर्ण करा। पण काही कारणास्तव जर करू शकला नाही तर तुम्ही थोड्या उशिरानेही करू शकता। तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल। पूज्य गुरुजींनी सांगितले आहे की जेव्हा कधी शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीचा दिवस येईल तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त हा 3 हिरव्या वेलचीचा उपाय करायचा आहे। यामुळे तुमच्या जीवनात जर धनवैभवाची समस्या चालू असेल, जर तुम्ही पैशांसाठी खूप जास्त त्रस्त असाल, आर्थिक चणचण भासत असेल, तर ती दूर होईल। अनेकदा तुम्ही खूप प्रयत्न करता, खूप मेहनत करता, परंतु तुम्हाला धनप्राप्ती होत नाही। तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होऊ शकत नाही। तुम्ही तुमच्या व्यापारात अपयशी ठरता, नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता। कोणत्याही कामात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा तुमचे आर्थिक नुकसान होत असेल, तर गुरुजींनी सांगितले आहे की तुम्ही हा छोटासा उपाय या पुरुषोत्तम पंचमीला नक्की केला पाहिजे। तर चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल। परंतु त्याआधी एक विनंती, जर तुम्ही समग्र ज्ञान चॅनेलवर नवीन असाल तर कृपया समग्र ज्ञान चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे, कारण शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीला केले जाणारे 3 विशेष उपाय आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले जातील। हे उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता। या उपायांमध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे उपाय सांगितले जातील, तुमच्या मनोकामना पूर्तीचे उपाय सांगितले जातील। जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट चालू असतील, समस्या चालू असतील, तर त्यांना दूर करण्याचे उपाय सांगितले जातील। चला तर मग जाणून घेऊया पूज्य गुरुजींनी सांगितलेल्या सर्वात पहिल्या उपायाबद्दल। या उपायासाठी तुम्हाला सर्वात आधी गरज लागेल ती 3 हिरव्या वेलचीची। आता या 3 हिरव्या वेलची शुक्रवार पुरुषोत्तम पंचमीच्या रात्री घरात या एका ठिकाणी ठेवून द्या। तुम्ही रातोरात करोडपती व्हाल। आणि हा उपाय विशेषतः त्या लोकांनी नक्की करावा ज्यांच्या जीवनात पैशांची खूप जास्त कमतरता आहे, जे आपल्या जीवनात पैशांवरून नेहमीच त्रस्त असतात, किंवा ज्या लोकांकडे पैसा येत नाही आणि जर पैसा आलाच तर तो टिकत नाही। त्या लोकांना 3 वेलची आपल्या उशीखाली ठेवून अशा प्रकारे झोपायचे आहे। हा एक अतिशय छोटासा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने असे कोणतेही काम नाही जे तुमचे पूर्ण होणार नाही। तुमच्याकडे पैसा खूप वेगाने आकर्षित होऊन येतो आणि तुमच्या जीवनात माता लक्ष्मीची अशी कृपा होते की तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्यात कधीही दारिद्र्य आणि गरिबीचा सामना करावा लागत नाही। तर पहा, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की वेलची जी आहे ती माता लक्ष्मीशी जोडलेली आहे, आणि ज्या लोकांना असे वाटते की त्यांच्या घरात नेहमी संपत्ती वाढावी आणि माता लक्ष्मीचा वास त्यांच्या घरात नेहमी राहावा, त्यांनी तर विशेषतः हा 3 वेलचीचा उपाय नक्कीच केला पाहिजे। कारण हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील गरिबी तात्काळ संपून जाईल। एका रात्री
तुम्ही वेलची आपल्या उशीखाली ठेवून झोपाल आणि तुम्हाला दुसऱ्या दिवसापासूनच याचा प्रभाव दिसू लागेल. तुम्ही पाहाल की जिथून तुम्हाला पैसे येण्याची अजिबात अपेक्षा नव्हती तिथूनही तुमच्या घरात पैसे येऊ लागतील. आणि आज जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे वाटत असेल की धनप्राप्तीचे सगळे मार्ग बंद झाले आहेत किंवा तुम्हाला लोकांकडून पैसे उधार घ्यावे लागतात, तुमच्या डोक्यावर नेहमी कर्ज असते, तर तुम्ही विशेषतः हा 3 वेलचीचा उपाय नक्कीच करायला हवा. तर पहा, हा उपाय केल्याने तुम्हाला सर्वात मोठा फायदा हा मिळेल की तुम्ही तुमच्या जीवनात पाहाल की तुम्हाला कोणत्याही कामात कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही. म्हणजेच तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला नेहमी फायदाच मिळेल. तुम्ही जे काम कराल त्यातून तुम्हाला खूप पैसे मिळतील. तुमच्या कुंडलीतील शुक्राचा प्रभाव देखील तुम्हाला खूप चांगला पाहायला मिळेल, कारण तुमच्याकडे पैसा सर्व दिशांनी येऊ लागेल. तर चला लवकरच यावर बोलूया की 3 वेलची तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवून कोणत्या दिवशी झोपायचे आहे आणि हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे, कसा करायचा आहे आणि कसा हा 3 वेलचीचा उपाय रातोरात तुमचे झोपलेले नशीब जागे करेल, तुमचे भाग्य उजळवून टाकेल. जे लोक म्हणतात की आमचे नशीब आम्हाला अजिबात साथ देत नाही, आम्ही खूप मेहनत करतो, खूप जास्त मेहनत करूनही आम्ही जीवनात खूप मागे आहोत, आम्हाला पैसा मिळत नाहीये, आमच्याकडे पैसा नाही, तर असे जे म्हणतात त्यांनीही विशेषतः हा उपाय नक्की करायला हवा. कारण जी कोणतीही व्यक्ती हा उपाय पूर्ण श्रद्धेने करते तिच्या जीवनात कधीही गरिबी आणि दारिद्र्य टिकत नाही. त्याच्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो. तर पहा, वेलची जी असते ती खूपच सुगंधित असते आणि माता लक्ष्मीला जेवढ्याही सुगंधित वस्तू असतात त्या सर्वात जास्त प्रिय आहेत. आणि वेलची जी असते ती तर माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय असते, सर्व प्रिय आहे. सर्व गोष्टींमध्ये माता लक्ष्मीला वेलची सर्वात जास्त प्रिय आहे. तर पहा, तुम्हाला जो उपाय करायचा आहे तो शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? एक हिरवी वेलची घ्यायची आहे. एकही दाणा म्हणजे ती वेलची तुटलेली नसावी, त्यातून दाणे बाहेर पडत नसावेत. खंडित वेलची तुम्हाला घ्यायची नाही, अगदी पूर्णपणे अखंड हिरवी वेलची घ्यायची आहे. आता ही हिरवी वेलची तुम्हाला एका पांढऱ्या रंगाच्या किंवा तुम्ही कोणत्याही रंगाचे कापड घेऊ शकता, पिवळे घेऊ शकता, लाल घेऊ शकता, हिरव्या रंगाचे कापड घेऊ शकता. त्या कापडामध्ये तुम्हाला ही वेलची ठेवायची आहे आणि तिला तुमच्या उशीखाली, जर तुम्ही उशी घेत असाल, जिथे कुठे तुम्ही पलंगावर झोपता, तुम्हाला तुमच्या डोक्यामागे उशीखाली ती ठेवून रात्रभर झोपायचे आहे. शुक्रवारी तुम्हाला हे करून झोपायचे आहे. तर पहा, दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुम्हाला काय करायचे आहे? दोष, स्मशान बाधा किंवा शत्रूने केलेला तांत्रिक प्रहार असेल तर कडुलिंब त्या रक्षाकवचाचे काम करतो, जो तो प्रहार उलटवून त्याच्यावरच हल्ला करतो. मित्रांनो, कडुलिंब ही एक अशी वनस्पती आहे जी सर्वत्र उपलब्ध असते. याची प्रवृत्ती कडू असते आणि याच्या कडू प्रवृत्तीमुळेच याचा वापर तांत्रिक प्रयोगांमध्ये शत्रूपासून सुटका मिळवण्यासाठी केला जातो. कारण शत्रूला केवळ त्याच्या कडवटपणानेच दूर केले जाऊ शकते. जसा कडू शत्रू असतो तर त्याच्यासाठी देखील कडुलिंबाचाच वापर केला जातो. मित्रांनो, कडुलिंबाची फुले, कडुलिंबाची पाने कडुलिंबाच्या झाडावर खूप सहजपणे मिळतात आणि कडुलिंबाचे झाड तर तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेही असेल, परंतु याच्या फायद्यांबद्दल तुम्ही कधीही विचार केला नसेल. होय मित्रांनो, याचे फायदे इतके जास्त असतात की शत्रूपासून ते जर घरात कोणती तंत्र क्रिया झाली असेल, कोणाची वाईट नजर लागली असेल, कोणी वाईट नजर लावली असेल, कोणी घरात काही करणी केली असेल, जादूटोणा किंवा काळी जादू केली असेल, एखादा शत्रू खूप जास्त अनिष्ट निर्माण करत असेल, नेहमी तुमच्या मार्गात येत असेल, तुम्हाला नेहमी त्रास देत असेल, तर कडुलिंबाच्या फुलांचा वापर केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त
कडुनिंबाच्या फुलांचा वापर अनेक मंत्र साधनांमध्येही केला जातो. आता जसे की अनेक लोकांसोबत असे घडते की एखादा शत्रू त्यांच्या बुद्धीला बांधून ठेवतो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही खूप प्रगती करत आहात, तर एखादी व्यक्ती मत्सराने किंवा तुमच्याबद्दल वाईट भावना ठेवून तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून असे करते. म्हणूनच अनेक वेळा शत्रू बुद्धीलाही बांधून ठेवतात. याला बुद्धिबंधन असेही म्हटले जाते. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत असे घडते, तेव्हा त्याची बुद्धी पूर्णपणे बंद पडल्यासारखी होते. म्हणजेच 24 तास त्याच्या डोक्यात वेदना होत राहतात, त्याच्या डोळ्यात वेदना होत असतात, तो नीट झोपू शकत नाही. 24 तास डोके जड वाटणे, उलट्या होण्यासारखे वाटणे, खूप वेगाने धाप लागणे, म्हणजेच श्वास खूप वेगाने चालणे, किंवा त्या व्यक्तीचे हृदय 24 तास घबराहटीने धडधडत राहणे. आणि हे सर्व अनुभव तेव्हा येतात जेव्हा एखाद्या व्यक्तीवर तंत्रक्रिया केली जाते किंवा एखादी वाईट शक्ती त्याच्या पाठीमागे लागलेली असते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कडुनिंबाच्या फुलांचे, कडुनिंबाच्या झाडाचे आणि कडुनिंबाच्या पानांचे असे अनेक उपाय सांगणार आहोत. कारण हे संपूर्ण झाडच मोठ्या रहस्यांनी भरलेले आहे. एकतर याकडे रामबाण औषध म्हणून पाहिले जाते. याचबरोबर याचा वापर मंत्र साधनांमध्ये, शत्रूपासून सुटका मिळवण्यासाठी, बुद्धीचे बंधन सोडवण्यासाठी, तसेच घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठीही केला जातो. तर व्हिडिओमध्ये पुढे जाऊन उपायांबद्दल बोलण्यापूर्वी जे लोक बालाजी महाराजांचे खरे भक्त आहेत, त्यांनी सर्वात आधी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करावे. कारण त्यांच्याच कृपेने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये जय घोष नक्की करा. पूर्ण ख्या श्रद्धेने जय बालाजी महाराज असे लिहा, ज्यामुळे बालाजी महाराज लवकरात लवकर तुमची मनोकामना पूर्ण करतील आणि तुमचे सर्व कष्ट दूर करतील. तर चला आता उपायांबद्दल बोलूया. मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीला असे वाटत असेल की कोणीतरी त्याचे बुद्धिबंधन केले आहे, जसे की त्याच्या मनात सतत घबराट निर्माण होत असते, तर तुम्हाला फक्त एक काम करायचे आहे की तुम्हाला कडुनिंबाची फुले घेऊन यायची आहेत. किंवा जर तुमच्या दुकानावर, तुमच्या घरावर कोणी काही प्रयोग केला असेल, तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे घर कोणीतरी बांधून ठेवले आहे, तुमचा व्यापार कोणीतरी बांधून ठेवला आहे, आणि या समस्येबद्दल अनेक लोक आम्हाला सांगतात. म्हणूनच हा उपाय तुम्हाला सांगितला जात आहे, हा प्रयोग सांगितला जात आहे, जेणेकरून तुम्ही याचा लाभ घेऊ शकाल. हा मंत्र साधनेचा प्रयोग आहे. हा महाकालीच्या मंत्रांचा प्रयोग आहे, जो अत्यंत वेगाने प्रभाव तर दाखवतोच, परंतु जसे तुम्ही हा प्रयोग कराल तसे याचे फायदे देखील तुम्ही स्वतः पहिल्याच दिवसापासून अनुभवू शकता. आणि तसेही महाकालीचे प्रयोग खूप जास्त तीव्र असतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला नेहमी सांगतो की ओम क्री कालिकाय नमः मंत्राचा जप तुम्ही नक्कीच करत जा. कारण जो व्यक्ती दररोज ओम क्री कालिकाय नमः मंत्राचा जप करतो, विशेषतः त्याचा शत्रू कितीही मोठा असला तरी तो त्याचे केसही वाकडे करू शकत नाही. अशी शक्ती महाकालीच्या साधकाला निश्चितच प्राप्त होते. शिवाय त्याच्या डोळ्यात असे तेज असते की जर त्याने आपल्या शत्रूच्या डोळ्यात पाहून मनात काही विचार केला, काही वाईट बोलला किंवा काहीही बोलला, तर शत्रूचे हृदय धडधडायला लागते. अशा व्यक्तीला पाहून शत्रू स्वतःच आपला रस्ता बदलतात. म्हणून ओम क्री कालिकाय नमः मंत्राचा जप तर तुम्ही अवश्य करावा. दररोज 1 माळ किंवा 5 माळा अतिशय कमी वेळात हे होते, त्यामुळे ते नक्की करत जा. याचे अनेक लाखो फायदे आहेत. तर चला आता उपायाबद्दल बोलूया. या उपायासाठी तुम्हाला पिंपळाची 7 पाने घ्यायची आहेत, 7 काळी मिरीचे दाणे घ्यायचे आहेत, कडुलिंबाची जी पाने असतात ती देखील 7 पाने घ्यायची आहेत, आणि कडुलिंबाची फुले देखील तुम्हाला 7च्या संख्येत म्हणजे 7 गुच्छ घ्यायची आहेत. जसे की कडुलिंबाचे जे झाड असते, जेव्हा तुम्ही ते पाहाल तेव्हा त्यात गुच्छांसारखी फुले आलेली असतात.
तर तुम्ही त्यातून 7 गुच्छ तोडून घेऊन या सर्व गोष्टींचा वापर करूनच तुम्हाला प्रयोग करायचा आहे. हा प्रयोग करण्यासाठी तुम्हाला फक्त इतके करायचे आहे की पिंपळाची पाने ठेवून ती स्वच्छ करून घ्यावीत. त्यावर कडुलिंबाची जी 7 पाने आहेत ती पण ठेवा. 7 काळी मिरी ठेवा आणि जे 7 गुच्छ आहेत ते पण त्यावर ठेवा. आणि तुपाचा एक दिवा लावून पानांवर ज्या गोष्टी तुम्ही ठेवल्या आहेत त्यांचा तुम्हाला एका पानाच्या विड्यासारखा आकार बनवायचा आहे. म्हणजे जसा पानाचा विडा असतो तशी सर्वांची एक पुरचुंडी पोटली बनवून घ्यायची आहे आणि ते महाकालीच्या चरणी नैवेद्य म्हणून तुम्हाला अर्पण करायचे आहे. आणि बस 5 माळा रुद्राक्षाच्या माळेने जप करा. किंवा जर तुमच्याकडे सिद्ध काळ्या हकीकची माळ असेल तर ते खूपच चांगले आहे. नाहीतर तुम्ही रुद्राक्षाच्या माळेने जप करू शकता. तुम्हाला 5 माळांचा जप करायचा आहे. ओम क्री कालिकाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. आणि या पानाच्या विड्याला म्हणजेच तुम्ही पिंपळाच्या पानाचा जो पानासारखा विडा बनवला आहे तो तिथेच ठेवून द्यायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा झोपण्यापूर्वी महाकालीला अर्पण केलेला हा नैवेद्य प्रसाद रूपाने तुम्हाला फक्त खाऊन घ्यायचा आहे. तो रात्री खाऊ शकता, झोपण्यापूर्वी खाऊ शकता किंवा सकाळी उठूनही खाल्ला जाऊ शकतो. यानंतर जसे तुम्ही हे खाता तसे 5 मिनिटांत याचा परिणाम सुरू होतो. एखाद्या व्यक्तीची बुद्धी कितीही बांधलेली का असेना, कितीही मोठ्या तांत्रिकाने त्याच्यावर कोणतीही तांत्रिक क्रिया केली असेल किंवा भूतप्रेतासारख्या ज्या समस्या असतात, ज्या अनेक लोकांसोबत घडतात, त्यांच्याकडूनही हा प्रयोग करून घेतला जाऊ शकतो. अवघ्या 5 मिनिटांत याचा प्रभाव सुरू होतो आणि त्या व्यक्तीला लगेच आराम मिळतो. जेव्हा तुम्ही हा प्रयोग कराल तेव्हा त्याचे फायदे पाहून तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित आणि थक्क व्हाल की एवढी मोठी समस्या केवळ इतक्या छोट्याशा गोष्टीने कशी संपुष्टात येऊ शकते. आणि ही जी महिमा आहे, ही जी शक्ती आहे, ती महाकालीच्या मंत्रांची शक्ती असते की त्यांच्यात एवढा प्रभाव असतो की व्यक्तीच्या शरीरातील ऊर्जेचा संचार जो बिघडलेला असतो त्याला ते 1 मिनिटात पूर्णपणे पूर्ववत करतात. जी व्यक्ती महाकालीच्या मंत्रांचा जप करते ती या गोष्टीची अगदी चांगल्या प्रकारे जाणकार असते की तिच्या शरीरात ऊर्जा किती वाढलेली असते. आणि तीच ऊर्जा ती व्यक्ती मंत्र साधनांमध्ये वापरते, तंत्र साधनांमध्ये वापरते आणि आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट प्राप्त करते. आता अनेक लोक असेही असतात जे मंत्रांचा वापर करतात परंतु त्यांच्याकडे ऊर्जा नसल्यामुळे त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. आणि मग ते असा विचार करतात की मंत्र तर कामच करत नाहीये. पण असे अजिबात नसते. तुम्ही जुन्या काळात हे पाहिलं असेल, रामायणातही पाहिलं असेल की भगवान राम स्वतः धनुष्यातून बाण सोडण्यापूर्वी मंत्राचा जप करूनच बाण सोडत असत. एवढेच नव्हे तर जेवढेही शूरवीर योद्धे असायचे ते सर्व साधना करूनच धनुष्यबाणांची प्राप्ती करायचे आणि बाण सोडण्यापूर्वी ते मंत्राचा जप करायचे. म्हणजेच त्या बाणावर ते आपल्या ऊर्जेचे एक कवच चढवायचे ज्यामुळे समोरचा जो शत्रू असायचा तो ती ऊर्जा सहन करू शकत नसे. तर याच प्रकारे मंत्र कार्य करतात. जी व्यक्ती मंत्रांचा जप करते तिच्याकडे निश्चितपणे भरपूर ऊर्जा निर्माण होते आणि मग ती जेवढ्या मंत्रांचा जप करते तिला प्रत्येक मंत्राचा लाभ निश्चित आणि निःसंशयपणे मिळतो. तर जर तुम्ही मंत्राचा जप करता आणि हा जो प्रयोग आम्ही तुम्हाला सांगितला आहे तो प्रयोग जर तुम्ही करता तर तो त्वरित आणि वेगाने कार्य करतो. ज्या ज्या समस्या आम्ही तुम्हाला सांगितल्या आहेत त्या सर्व समस्यांवर तो कार्य करतो. हा तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी ज्याला ही समस्या असेल त्याच्यासाठीही हा नैवेद्य बनवू शकता आणि त्याला खाण्यासाठी देऊ शकता. जर तुम्ही आम्ही सांगितलेल्या पद्धतीचा वापर करून सलग 21 दिवस हा उपाय केला तर 21 दिवसात ती व्यक्ती पूर्णपणे बरी होते. आता मित्रांनो, याच्या दुसऱ्या फायद्याबद्दल बोलूया. शत्रूंसाठी असलेल्या दुसऱ्या प्रयोगाबद्दल बोलूया. जर शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल
आणि तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करत असेल तर तुम्ही फक्त कडुलिंबाची फुले आणा आणि त्याचा रस काढा. चांगल्या प्रकारे फुलांचे अनेक घोस घेऊन या तुम्हाला बरीच फुले आणावी लागतील, तेव्हाच तुम्ही त्याचा रस काढू शकाल. तर याचा रस काढून भूर्ज पत्रावर तुम्हाला तुमच्या शत्रूचे नाव लिहायचे आहे आणि याच रसाने ओम क्री कालिकाय नमः हा मंत्र देखील भूर्ज पत्रावरच लिहायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकतर रस काढू शकता किंवा कडुलिंबाची फुले भूर्ज पत्रावर काळजीपूर्वक घासून, जेणेकरून भूर्ज पत्र फाटणार नाही, शत्रूचे नाव आणि हा मंत्र लिहू शकता. त्यानंतर हे भूर्ज पत्र तुमच्या घरातील देव्हाऱ्यात ठेवा आणि त्यावर दररोज एक दिवा ठेवून लावण्यास सुरुवात करा. दिव्यामध्ये तुम्ही तिळाचे तेल, मोहरीचे तेल किंवा तूप या तिन्हीपैकी कोणत्याही गोष्टीचा वापर करू शकता. जर तुम्हाला हा प्रयोग अधिक प्रभावी बनवायचा असेल तर रोज सलग 21 दिवस किंवा त्याहून अधिक 51 दिवसांपर्यंत हा उपाय करा. जर तुमचा शत्रू खूप काळापासून तुमच्या पाठीमागे लागला असेल तर जास्तीत जास्त 108 दिवसांपर्यंत हा प्रयोग केला जाऊ शकतो. तुमच्या सोयीनुसार 11 दिवस, 21 दिवस, 51 किंवा 81 यापैकी कोणताही कालावधी तुम्ही निवडू शकता. तुम्ही 108 दिवस देखील निवडू शकता. त्यानंतर ज्यावर तुम्ही शत्रूचे नाव किंवा मंत्र लिहिला आहे ते भूर्ज पत्र उचलून एखाद्या निर्जन ठिकाणी ठेवून यायचे आहे. विशेषतः तिथे वडाचे झाड किंवा पिंपळाचे झाड असेल हे पहा आणि तिथे ते ठेवून या. तुम्ही ते पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाच्या मुळाशी ठेवू शकता. यानंतर जर हा प्रयोग याच पद्धतीने केला गेला तर शत्रू तुमचे वाईट करणे तर दूरच राहिले, तो तुमचे केस भरही नुकसान करू शकणार नाही. उलट ज्या रस्त्याने तो तुम्हाला येताना पाहेल तो रस्ताही तो बदलेल आणि स्वतःहून आपला मार्ग बदलू लागेल. तो तुमच्या मार्गात अजिबात येणार नाही. तुम्हाला त्रास देणे तर दूरची गोष्ट आहे, तो तुमच्याबद्दल विचार करणेही विसरून जाईल. तर चला आता याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या फायद्याकडे, शेवटच्या प्रयोगाकडे वळूया. शत्रूच्या नाशासाठी कडुलिंबाचा गुप्त प्रयोग आणि मुख्य उपाय. आता आम्ही तुम्हाला कडुलिंबाचे लाकूड आणि मातीचा तो रहस्यमय प्रयोग सांगणार आहोत जो शत्रूची शक्ती शोषून घेऊन त्याला नष्ट करतो. या प्रयोगासाठी तुम्हाला प्रामुख्याने या साहित्याची आवश्यकता असेल, जसे कडुनिंबाची वाळलेली लाकूड, जसे 7 इंचाची एक फांदी हवी, कडुनिंबाच्या मुळाजवळील थोडीशी माती, लोखंडी खिळे 7 नग, एक काळे कापड, लाल शेंदूर, एक लिंबू, एक वाटी मोहरीचे तेल आणि एक मातीचा दिवा. शक्य असल्यास शत्रूचे नाव किंवा फोटो, नाहीतर फक्त शत्रूचे नावही चालेल. चला या प्रयोगाची संपूर्ण विधी आणि कर्मकांड जाणून घेऊया. हा प्रयोग तुम्ही शनिवार किंवा अमावस्येच्या रात्री, जेव्हा आकाशात चंद्र दिसत नसेल तेव्हा करावा. रात्री 12 नंतरची वेळ सर्वोत्तम असते. जर शनिवारी अमावस्या असेल तर हा प्रयोग अत्यंत फलदायी सिद्ध होतो. सर्वप्रथम तुम्ही स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावेत. काळ्या रंगाचे वस्त्र अधिक प्रभावी मानले जातात. टिळ्यासाठी भस्म किंवा लाल शेंदूर वापरावा. त्यानंतर तुम्ही कडुनिंबाच्या फांदीला लाल शेंदूर लावून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 7 वेळा फिरवत शत्रूचे नाव घ्यावे. जर नाव माहीत नसेल तर मम शत्रू किंवा माझा शत्रू असे म्हणावे. आता कडुनिंबाच्या मुळाची माती घेऊन ती त्या लाकडावर चोळावी आणि मंत्र बोलावा. ओम क्षणाय क्षणाय हनुमते फट स्वाहा या मंत्राचा 21 वेळा जप करावा. मग लिंबूमधून कापून लाकडाच्या दोन्ही टोकांवर लिंबाच्या खोडी ठेवाव्यात, जणू काही दोन्ही बाजूंना द्वारपाल असावेत. नंतर त्या लाकडात लोखंडाचे 7 खिळे ठोकावेत आणि प्रत्येक खिळा ठोकताना हा मंत्र बोलावा. ओम क्री हन हन शत्रू मम नाशय नाशय स्वाहा. आता हे लाकूड काळ्या कपड्यात गुंडाळून स्मशानात किंवा एखाद्या जुन्या पिंपळाच्या किंवा कडुनिंबाच्या झाडाखाली पुरावे आणि घरी जाताना मागे वळून पाहू नये. चला मित्रांनो,
प्रयोगात वापरल्या गेलेल्या मंत्राची व्याख्या आणि शक्ती जाणून घेऊया. जसे ओम क्री हन हन शत्रु मम नाशय नाशय स्वाहा हा मंत्र आहे, ज्यामध्ये क्री हे काली मातेचे बीज मंत्र आहे जे त्वरित कार्य करते, आणि हन हन याचा अर्थ वार करा, वारंवार वार करा असा होतो. शेवटी नाशय नाशय ची पुनरावृत्ती हे दर्शवते की शक्ती शत्रूचे संरक्षण भेदून थेट लक्ष्यापर्यंत पोहोचावी. चला पाहूया हा अंतिम आणि महत्वाचा प्रयोग कोणकोणत्या परिस्थितीत प्रभावी ठरतो. जेव्हा शत्रू तुम्हाला वारंवार कोर्ट कचेरीच्या प्रकरणात अडकवत असेल, किंवा जेव्हा नोकरी किंवा व्यवसायात एखादा गुप्त विरोधक प्रगती रोखत असेल, किंवा जेव्हा शत्रूने तांत्रिक प्रयोग केला असेल, किंवा जेव्हा शत्रू लपलेला असेल आणि त्याचे नाव माहीत नसेल, म्हणजेच तुमचा एखादा गुप्त शत्रू असेल, किंवा जेव्हा मानसिक क्लेश, भीती किंवा अपमानाचा सतत अनुभव येत असेल, तेव्हा या सर्व परिस्थितीत तुम्ही हा प्रयोग करू शकता. या प्रयोगाच्या वेळी काही खूप महत्वाची खबरदारी देखील घेतली पाहिजे, ती आपण जाणून घेऊया. जसे की हा प्रयोग करत असताना आसपास दुसरी कोणतीही व्यक्ती नसावी. स्त्रियांना जर हा प्रयोग करायचा असेल तर त्यांनी मासिक पाळीच्या काळात तो करू नये. प्रयोगानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत मौन पाळावे. ज्या ठिकाणी तुम्ही हा प्रयोग केला आहे तिथे प्रयोगानंतर पुन्हा जाऊ नका. जोपर्यंत शत्रू पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत तिथे जाऊ नये. कडुनिंबाचे मूळ मजकुरात नियम हा शब्द चुकीने आला असून संदर्भ कडुनिंबाचा आहे. आणखी काही महत्वाचे छोटे छोटे प्रयोग आहेत जे शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण करू शकता. जसे की कडुनिंबाच्या पानांचे पाणी शिंपडणे. घरात सतत भांडणे होत असतील तर कडुनिंबाची 21 पाने पाण्यात उकळून ते पाणी घरात शिंपडावे. पुढचा प्रयोग आहे कडुनिंबाची साल आणि भस्म. कडुनिंबाची सुकी साल जाळून तयार झालेली राख, भस्म डोक्यावर लावल्याने शत्रूचा तांत्रिक प्रभाव संपतो. पुढचा आहे कडुनिंबाच्या बियांचा प्रयोग. कडुनिंबाच्या बिया शनिवारी वाटून शत्रूचे नाव घेत वाहत्या पाण्यात प्रवाहित केल्याने शत्रूची गती थांबते. पुढचा प्रयोग आहे कडुनिंबाचा धूर. कडुनिंबाची सुकी पाने गुग्गुळ आणि लोबाना सोबत जाळून त्याचा धूर घरात केल्यास वाईट शक्ती पळून जातात. मित्रांनो, अंतिम चेतावणी आणि तांत्रिक रहस्य हे आहे की कडुनिंबाचा हा प्रयोग अत्यंत घातक आहे आणि तो शत्रूच्या जीवालाही धोक्यात टाकू शकतो. त्यामुळे जेव्हा इतर सर्व मार्ग अपयशी ठरले असतील आणि शत्रूचा नाश हाच शेवटचा पर्याय असेल तेव्हाच हा प्रयोग करा. हे तंत्र केवळ आत्मरक्षण, न्याय आणि सुरक्षेसाठी आहे. कोणत्याही निष्पाप व्यक्तीला नुकसान पोहोचवण्याचे माध्यम याला बनवू नका. मित्रांनो, कडुनिंबाची पाने नक्कीच कडू असतात, परंतु त्याच्या प्रयोगाने शत्रूचे जीवन आणखीनच कडू होऊन जाते. हा प्रयोग संयमाने, श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने करा. मग पहा, शत्रू कितीही बलवान असला तरी कडुनिंबाची मुळे त्याला जखडून तिथेच खाली पाडतील. तसे मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की कडुनिंबाच्या फुलांचा वापर धनप्राप्तीसाठी देखील केला जातो, वशीकरणासाठीही केला जातो, अगदी संमोहनासाठी देखील याचा वापर केला जातो आणि इतर बऱ्याच साधनांमध्ये जसे की यक्षिणी साधना आणि अप्सरा साधना या साधनांमध्ये तसेच भैरव साधनेतही याचा वापर केला जातो. एवढेच नव्हे तर पितरांच्या साधनेतही याचा वापर केला जातो. जर तुमचे पितर तुमच्यावर नाराज असतील आणि तुमच्या घराला साथ देत नसतील तर त्यातही याचा उपयोग होतो. तुमचे कोणी साथ देत नसतील तर या नियमाच्या फुलांचा वापर त्या साधनांमध्येही केला जातो, ज्याबद्दल आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ. तुम्ही कमेंटमध्ये पुढचा नियम व्हिडिओ नक्की लिहा, जेणेकरून आम्हाला समजेल आणि आम्ही लवकरच त्याबद्दल व्हिडिओ बनवू. हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून इतर लोकही याचा लाभ घेऊ शकतील आणि तुम्हाला पुण्य मिळेल. तसेच तुम्हाला अजून कोणत्या समस्या किंवा कोणत्याही साधनेबद्दल विचारायचे असेल
किंवा इतर कोणत्याही गोष्टीबद्दल विचारायचे असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तर भक्तांनो, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये राम राम जय सीताराम नक्की लिहा. हे समजून घेण्यासाठी तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही. तर चला मित्रांनो, उपायाला सुरुवात करूया. बघा, या दिवशी हे इतके खास असते आणि इतके महत्त्वाचे असते. असे दिसून आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ आणि अनुष्ठानांनी जी मनोकामना पूर्ण होत नाही ती एका छोट्याशा उपायाने पूर्ण होते. आणि बऱ्याच लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना हा उपाय केल्याचे फळही नक्कीच मिळाले आहे. जर तुम्हालाही हा उपाय करायचा असेल तर तुम्ही हा उपाय आधी नीट समजून घ्या, ऐकून घ्या आणि त्यानंतरच करा. तुम्हाला या उपायाचे फळ नक्की मिळेल. आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या का चालू असेना, तुम्हाला त्याचे कारणही माहीत नसेल की ही समस्या कोणत्या कारणामुळे निर्माण झाली आहे. त्याचे काहीही कारण असू शकते, जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोषही असू शकतो. तर या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून घ्या. हा एक असा उपाय आहे जो जर एखाद्या विशेष दिवशी केला तर त्या विशेष दिवसाचे जे फळ आहे ते तर आपल्याला मिळतेच,